तुमच्यावर झालेला अन्याय, तुमच्यावर आलेलं संकट, तुम्हाला झालेला त्रास सुद्धा तुम्हाला हजारो संधी उपलब्ध करून देत असतो. परंतु आपली बुद्धी खरंच प्रामाणिक असावी. जीवनात एक चूक झालेली असेल, परंतु बाकीच्या हजारो संधी ती चूक दुरुस्त करण्यासाठी जर मिळालेल्या असतील तर त्या स्वीकारा. आणि त्या हजारो संधी ज्या आहेत तेच परमतत्व आहे, तोच परमात्मा आहे, तोच कृष्ण परमात्मा. त्या परमात्म्याला त्यांनी स्वीकारलं. आणि मग नंतर वनवासामध्ये असताना सुद्धा त्या भगवंताच्या सानिध्यात जात त्याचा धावा करत, त्याचं अखंड चिंतन करत करत कालांतरानं काय होतं, ज्या जुगारामुळं, ज्या द्यूत खेळामुळं हरलेले पांडव आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करतात, साधना करतात, अनेक संधींचा स्वीकार करतात, सन्मान करतात आणि पुन्हा युद्ध खेळल्याच्या नंतर सर्व सामर्थ्य